बातम्या आणि बरंच काही. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. गेल्या काही वर्षात लहान मुलांमध्ये क्रूरतेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय. गल्लीत लहान मुलं देखील गुन्हेगारीकडे वळताना दिसत आहेत. अशातच आता नांदेडमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. नांदेडमध्ये एका 10वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्याच वर्गमित्रावर चाकूने सपासप वार केल्याचं समोर आलंय. नांदेड शहरालगत असलेल्या असरजन येथे शंकरराव चव्हाण विद्यालयातील एका विद्यार्थ्याने हा धक्कादायक प्रकार घडवून आणला. पण वादाची सुरुवात झाली क्रिकेटच्या मॅच पासून. झालं असं की इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्याची त्याच्याच वर्गातील अन्य दोघांशी शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्यावेळी बाचाबाची झाली आणि हाणामारी देखील झाली. पण ही घटना कोणीही शाळेतील मुख्याध्यापक अथवा आपल्या नातेवाईकांना सांगितली नव्हती. याच घटनेचा राग मनात धरून विधी संघर्षित बालकाने बदला घेण्याचा निर्णय घेतला आणि रविवारच्या बाजारातून त्याने चाकू खरेदी केला. तो चाकू त्याने आपल्या शाळेच्या दप्तरातच ठेवला आणि सोमवारच्या शाळेची वाट पाहत बसला. दिनांक 3 ऑगस्ट रोजी सोमवारी सकाळी 10:30 वाजता शाळेच्या मधल्या सुट्टीच्या वेळेत विधी संघर्षित बालकाने चाकू घेतला आणि वर्गमित्राला शाळेलगत असलेल्या गणपती मंदिराजवळ बोलावलं. तिथं पुन्हा त्यांची भांडणं झाली आणि विधी संघर्षित बालकाने चाकू काढला आणि सपासप वार करण्यास सुरुवात केली. गळ्यावर 2 वार, पोटात 5 आणि दोन्ही हातावर 1-1 असे वार केले. त्यानंतर घटनेची माहिती कळताच मुख्याध्यापक कोकरे यांना मिळाल्यानंतर त्याने जखमी विद्यार्थ्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात भरती केलं. जखमी विद्यार्थ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओंकार चिंचोळकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी चाकू ताब्यात घेतल्यानंतर आता पुढील कारवाई करण्यास सुरुवात केली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि गंभीर दुखापत केल्याप्रकरणी विधी संघर्षित पालकांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.